हाय, आज आहे रक्षाबंधन. सकाळी सकाळी बघा मस्त पातोळीची भाजी दोन्ही टाईप साहेबांना पुरेल एवढी बनवली. त्यानंतर देवपूजा केली, कृष्णदेवाला राखी बांधली, आरोहीने तिच्या पप्पाला राखी बांधली. आणि आता या दोघं बापलेकांचा काय गोंधळ चालू आहे बघा. काही नाही, फक्त जे आहे तिला काही गिफ्ट्स हवे आहेत त्यासाठीची ती लाडीगोडी होती, मस्ती होती. त्यानंतर अकोल्याला आलो, काही राख्या वगैरे घेतल्या आणि ठरल्याप्रमाणे मग आरोहीचं गिफ्ट घ्यायला आलो. सो आरोहीने इथे एक टायटनची वॉच घेतली. आरोहीला घेतली म्हणून पिहू इतका रडायला लागला, इतकं त्रासून सोडलो. पुन्हा आम्ही दुकानात येऊन त्याच्यासाठी वॉच घेतली. आणि या दोघं बहीण भावांच्या गोंधळामध्ये बघा माझा असाच टाइमपास झाला. घरी आल्यानंतर पटपट जे आहे जेवण आटोपली आणि कालच पप्पाचा 60वा वाढदिवस झाला, तो आम्ही आज सेलिब्रेट केला. त्यानंतर बघा मी काहीशी अशी तयार झालेली होती आज. त्यानंतर आमच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम स्टार्ट झाला. सर्वांनी जे आहे आपापल्या भावांना मस्त राख्या बांधल्यात आणि जसा कार्यक्रम संपला पप्पा निघायला लागलेत. सो मी त्यांना असं पकडून ठेवलं होतं. त्यांचं नेहमीच असतं बघा, वयाची 60वी आता पार केली तरीसुद्धा त्यांचं काम म्हणजे प्रायोरिटी आहे. सो कसं तरी त्यांना घरात आणलं आणि बाकीचा कार्यक्रम आटोपला. आमची चिऊ आज अशी काहीशी तयार झाली होती. सायंकाळी मस्त खूप सारी मजा मस्ती करून आम्ही दोघी मायलेकी आलो आमच्या आवडत्या ठिकाणी. अकोल्याला ना फारशा अशा छान छान अशा नर्सरीजच नाही आहेत आणि ज्या आहेत ना मग ते लोक फारच भाव खातात, रेट तर अजिबातच कमी करत नाहीत. तुम्हाला अकोल्यातील आणखी काही नर्सरी माहीत असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. रात्री जे आहे मामा आम्हाला मस्त खाऊ गल्लीमध्ये घेऊन आला, भरपूर काही गोष्टी खाल्ल्या आणि या छोट्याशा ट्रीटचा जो शेवट आहे तो पाणीपुरीने केला. चला बाय.